चला आज झटपट कुकरमध्ये गाजरचा हलवा बनवूयात। त्यासाठी इथे अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून छोटे तुकडे करून घेतले। कुकरमध्ये आता 2 चमचे तूप घेतलं, त्यावर 3 वेलची अर्धवट सोलून घालूयात। त्यामध्ये हे जे गाजराचे तुकडे आहेत ते 4 ते 5 मिनिट छान परतवून घेतले। त्यामध्ये आता मी अर्धा ग्लास दूध घालणार आहे। दूध साई सकट घातलं आणि मिक्स केलं। आता झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या फक्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर हे शिजलेलं गाजर आहे ते चमच्याने असं स्मॅश करून घ्यायचं, त्याचं टेक्स्चर पण छान येतं। त्यामध्ये आता मी 5 ते 6 चमचे साखर घातली। साखर आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो। साखर चांगली मिक्स झाल्यावर त्यामध्ये 5 चमचे मिल्क पावडर घातली। मिल्क पावडर पण 2-3 मिनिट चांगली मिक्स करून घ्यायची। आता वरून ड्रायफ्रुट्स घालूयात। त्यासाठी इथे 2 चमचे तूप घेतलं, त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आहेत ते फ्राय करून घ्यायचे आणि त्यावर घालायचे। छान असे मिक्स करायचे। झटपट असा गरमागरम गाजरचा हलवा तयार आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करा।